दक्षा आणि श्रुती दोघी जावा. दक्षा मोठी तर श्रुती धाकटी. सासूबाईंचा कल मात्र श्रुतीकडे जास्तच होता. धाकटा मुलगा लाडका, त्यामुळे धाकटी सूनही लाडकी, असे दक्षा नेहमी म्हणायची आणि त्याकडे दुर्लक्ष करायची. दक्षा लग्न करून या घरात आली. आता त्याला 5-6 वर्ष झाली. वर्षाच्या आतच पाळणा हल्ला, त्यामुळे पुरती त्यात ती अडकून गेली. त्यात सासूबाई सतत दक्षाला बोल लावायच्या. तसे बघायला गेले तर दक्षा खूप ॲक्टिव्ह होती, चपळ होती. पण आधी नवखेपणामुळे थोडी बावरून असायची आणि नंतर गरोदरपणात होणारा त्रास हा वेगळाच. बाळ झाल्यावर सुद्धा सगळं मॅनेज करून समजून घेईपर्यंत सासूबाईचा चुकीचा समज झाला. तिने केलेले कोणतेही काम त्यांना अर्धवटच वाटायचं. त्या सतत नाव ठेवायच्या. ती बिचारी मन खट्ट करायची, पण त्यात तिची काहीच चूक नव्हती हे त्यांना कधी समजलेच नाही. जेवण करताना असो किंवा भाजी चिरताना असो किंवा अजून काही, बाळ रडायला लागले की हातातले काम अर्धवट टाकून तिला त्याला घ्यावं लागे. सासूला नेमकंच त्याच वेळेस तिने अर्धवट टाकलेलं काम दिसे आणि तिला बोल लावे. सुरुवातच अशी झाली की प्रत्येक कामात चूक दिसे. आता हे लग्न ठरलं, त्यात 2 मुले. श्रुती घरात येणार म्हणून त्या खूप खुश होत्या. लग्नात तिला दागिनेसुद्धा हिच्यापेक्षा जास्तच केले. दक्षाला खूप वाईट वाटले. पण लग्नात तुलाही तिच्यासारखे दागिने घेतले असे म्हणून नवरा तिची समजूत काढायचा. श्रुती घरात आल्यावर सुद्धा प्रत्येक गोष्टीत सासूबाई डावं उजवं करत होत्या. तिने आवरायला वेळ जरी लावला तरी सासूबाई तिला काहीच बोलत नसे. सासूबाई प्रत्येक गोष्टीत तिची बाजू घ्यायच्या. दक्षाला हे मात्र काही पटत नव्हते. धाकटी त्याचा गैरफायदा घेत होती आणि ही मात्र वाईट होत होती. 2 मुलांचे करताना ती दमून जायची. त्यात घरचं सर्व करत होती. धाकटी थोडं काम केले की दमायची. सासूबाई तिचं कौतुक करायच्या. सवय नाही तिला असे म्हणायच्या. आता मात्र दक्षा थक्क होऊन बघत राहायची. मनात म्हणायची, मीही नवीनच होते, मी पण दमायची. मलाही काम करावं लागत असे. साडी नेसायची सवय नव्हती. पण मला मात्र कधीच कौतुकाने सवलत दिली नाही. आम्ही दोघी सुना तरी नियम का वेगळे? हे डावं उजवं का? खूप रडवेली व्हायची. माहेरी आली तेव्हा खचलेली तब्येत बघून आजीने विचारले. मायेने हात फिरवला. तसा तिचा बांध फुटला. खूप रडली. आजीला तिने सर्व काही सांगितले. तेव्हा आजी म्हणाली, हे बघ बाळा, मी कुठेतरी वाचले होते ते सांगते तुला. एका ठिकाणी लिहिले होते, एका हॉलमध्ये 2 पंखे असतात. एक सतत वापरून धूळ साचलेला आणि एक स्वच्छ. सगळेजण त्या साफ स्वच्छ पंख्याकडे बघून त्याचे कौतुक करतात, पण घाण झालेल्या पंख्याकडे बघून नाक मुरडतात. त्याने घेतलेल्या जबाबदारीमुळे त्याची अशी अवस्था झाली आहे हे विसरून जातात. गणपतीत आपण गौर आणतो, दोघींनाही सारखंच सजवतं. तरी डावं उजवं होतंच की. तू तुझ्या मनाला जे पटेल तेच कर. तो वरचा बघतोय बरं. दक्षाला आजीचे बोलणे पटले. तिने सासरी आल्यावर या गोष्टी दुर्लक्षित केल्या. सासू धाकटीला अगदी हातावर झेलत होती. पण काळ जसा पुढे गेला तसे सासूबाईंना समजत गेले. आज इतक्या वर्षांनी त्यांना त्यांची चूक समजली होती. धाकटी त्यांच्या आता डोक्यावर बसली होती. गणपतीचा सण आला. सासूबाईंनी दोघींनाही छान साड्या घेतल्या. गौरीचे आवाहन, पूजन. दक्षा अगदी जातीने लक्ष देऊन सर्व काही करत होती. स्वयंपाक, पूजेची तयारी, हळदी कुंकू आणि आमंत्रण हे सगळं ती दक्षा करायची. सासूबाई कौतुकाने पाहत होत्या. श्रुतीला बोलायची सोयच नव्हती. जरा शब्द खाली पडून द्यायची नाही, माघार घ्यायची नाही. स्वतःचे तेच खरं. सर्व बायका हळदी कुंकाला आल्या. श्रुती अगदी 2 तास पार्लरला जाऊन नटून ठटून आली. दक्षाला मात्र सर्व करेपर्यंत एवढा उशीर झाला की स्वतःला तिला वेळच देता आला नाही. सगळे श्रुतीचे कौतुक करत होते. दक्षा आल्यावर मात्र काही बायका कुजबजून हसून म्हणाल्या, तुमच्या ज्येष्ठा कनिष्ठा अगदी सारख्याच सजून आल्यात. तरी थोडं डावं उजवं होतंच की, असे त्या म्हणत होत्या. तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, तो फरक तर नेहमीच असेलच. कारण इथे सर्व व्यवस्थित व्हावं, सारं नीट पार पडावं म्हणून माझी ज्येष्ठा आज दिवसभर घरात राबत आहे. तिच्या नावाप्रमाणेच प्रत्येक काम ती अगदी दक्षतेने करते. म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर आज वेगळेच तेज आलंय. सासूबाईंनी केलेलं कौतुक पाहून दक्षाला खूप आनंद झाला. खऱ्या अर्थाने गौराई आज इतक्या वर्षाने पावली असे विचार तिच्या मनात येत असतानाच
सासूबाईंनी सर्वात समोर दक्षाच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या, ही माझी गौर वर्षानुवर्षे माझ्या या घरासाठी उभी आहे. आमच्या कुटुंबासाठी प्रत्येक संकटात खंबीरपणे सतत उभी राहते. आज मी माझ्या या गौराईचं कौतुक मला भरभरून करू दे, असे म्हणत त्या मनापासून खूप बोलत होत्या. श्रुती रागाने कधीच निघून गेली होती तिथून आणि दक्षा मात्र आजीचे बोल आठवून आनंदाने रडत होती. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.